हे कोण आहेत आणि मला कोण लागतात हे तुम्हाला पुढे सांगेलच. त्याआधी न दोघींनी असं काही स्वयंपाक बनवून घेतला. पूर्ण स्वयंपाक झाला. राहिल्या होत्या चपात्याच बनवायच्या. त्याही चपात्या आम्ही बनवून घेत होतो. त्याआधी मी तुम्हाला सांगते, तर ही माझी मावशी आहे, सर्वात लहान मावशी, आणि त्या 2 इटुकलं बिटुकलं होतं, तर त्या माझे सर्वात छोटे लहान भाऊ बहीण आहेत. तर बघू शकता जेवणही आमचं बनवून होत होतं. जेवण पूर्ण झालं आणि आम्ही असंच निघालो होतो देवदर्शनासाठी. कुठे चाललो आहे तेही तुम्हाला पुढे कळेल. तर चालत गेलो, कारण दुपारचं जेवणही पचेल. अर्धा किलोमीटर होतं, त्याचमुळे झालं का नाही. मग तुम्हाला श्रीकृष्णाचं दर्शन बघू शकता. कसली भारी मूर्ती आहे का नाही. तिथला मोह काही आवरलाच नाही, व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घ्यायचं. तिथलं खूप असं प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छानही वाटलं. एवढ्या जवळ असून मी कधी गेलेच नाही आणि जायचा मुहूर्तही लागला नाही. बघू शकता श्री कृष्णाची कसली भारी मूर्ती आहे. खूप छान वाटलं आणि तिथं मनही रमून गेलं होतं आणि प्रसन्नही वाटत होतं, कारण शांततेचं खूप शांतता तिथं होती. त्याचमुळे श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता असून विष्णूचे 8वे अवतार मानले जातात. ते संरक्षण, करुणा आणि प्रेरणाचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री झाला, ज्याला कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरे केले जाते. कृष्ण जन्माष्टमीला तर खूप असा काही जन्मोत्सव केला जातो साजरा. तर बघू शकता तिथे प्रसादही होता, त्याचाही लाभ घेतला. आणि तिथली मुख्य गोष्ट म्हणजे ही चप्पल आपण आपल्या पिशवीत, म्हणजे तिथल्या पिशवीमध्ये घालायची आणि परत येताना आपण घ्यायची. तर परत दर्शन झाल्यानंतर आम्ही अशी काही पाणीपुरी आणि आईस्क्रीम असं काय एन्जॉय केलं. घरी आल्यानंतर स्वयंपाक झाला, जेवणही झालं आणि आम्ही लागलो होतो गप्पा गोष्टी करतही असं काय आमचा काय खेळ चालू होता. कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की सांगा. इथेच व्हिडिओ एंड करते. चलो बाय.